याच्या खाली एक दिलेला आहे तुम्हाला इन्क्रीजिंग शॉर्ट्स लेंथ। तर जे पण शॉर्ट व्हिडिओ तयार करतात त्यांनी याच्यावर स्टडी करा। याच्यावर हा एक अपडेट आलेला आहे, बघणं महत्त्वाचं आहे, ऑगस्ट 2025। तर ह्या सगळ्या ज्या गाइडलाइन मी तुम्हाला रीड करून दाखवल्या बघा, इथे पहिली कम्युनिटी गाइडलाइन आहे। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मॉनिटायझेशन झालेल्या चॅनलसाठी किंवा नॉन मॉनिटाइज चॅनलसाठी काही गाइडलाइन्स देत असतं यूट्यूब आपल्याला, आणि ह्या गाइडलाइन्स आपल्याला मंथली बेसिसवर प्रत्येक महिन्यामध्ये हे अपडेट आपल्याला येत असतात। आणि इनसाइडर्सचे जे व्हिडिओज आपल्या यूट्यूब स्टुडिओमध्ये येतात ते मला वाटतं ट्यूजडे टू ट्यूजडे येत असतात। ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी चेंज होत असतात ते सगळे एक हायलाइट घेऊन तो व्हिडिओ येत असतो, आणि त्याच व्हिडिओच्या खाली काही अपडेट आपल्याला मिळत असतात, आणि त्या अपडेट चेक करणं खूप महत्त्वाचं असतं। आणि ऑगस्टमध्येही अशाच काही अपडेट झालेल्या गोष्टी आहेत, त्या म्हटलं चला आज शेअर करूयात। खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नव्हते, तर ह्या गोष्टी सगळ्या राहून गेलेल्या आहेत। तर हेल्प सेंटरमध्ये आपल्याला दिलेला आहे ऑगस्ट 2025च्या काही अपडेट आहेत चॅनल अँड अकाउंट टर्मिनेशन्सच्या रिलेटेड। ओके, यांनी काय दिलेलं आहे इथे, इफ युअर चॅनल इज टर्मिनेटेड यू विल गेट एन ईमेल एक्सप्लेनिंग द रिझन फॉर द टर्मिनेशन। ओके, participants of the YouTube YPP YouTube Partner Program are no longer entitled to earn any revenue if their channel is terminated. We may also withhold unpaid earnings and refund advertiser or viewers for purchase where appropriate and possible. आता यांनी काय सांगितलं आहे, पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे चॅनल किंवा आपलं अकाउंट टर्मिनेट सपोज झालं, काही कारणाने तुमचं अकाउंट टर्मिनेट झालं आणि ते जर मॉनिटाईज झालेलं असेल, जर तुमचं चॅनल टर्मिनेट झालं आहे आणि तुम्हाला जर टर्मिनेशनचं कारण अगदी स्पष्ट करणारा ईमेल मिळालेला आहे, तर काय होऊ शकतं, तुमचं यूट्यूब पार्टनर प्रोग्राम मधला जो पण तुमचा चॅनल टर्मिनेट झालेला आहे त्यातून जे तुम्हाला उत्पन्न मिळालेलं आहे ते तुम्हाला मिळणार नाही त्या दिवसापर्यंत। म्हणजे सपोज तुमचं पेमेंट 22 ते 27 मध्ये आय गेस होतं ना, तर सपोज त्याच्या अगोदर तुम्हाला टर्मिनेशनची न्यूज आली तर तुमचे जे पण डॉलर्स तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत। तर त्या डॉलरचं होणार काय मग, तर यूट्यूब काय करणार, ज्या ऍडव्हर्टायझरने तुम्हाला तो रेव्हेन्यू दिलेला आहे तुमच्या व्हिडिओवर, त्या ऍडव्हर्टायझरकडे त्यांचा तो रेव्हेन्यू परत पाठवणार, रिफंड करणार त्यांना। शिवाय तुम्हाला जे सुपर चॅट किंवा अशा काही असे काही पेमेंट्स आलेले असतात तुम्हाला, तेही तुमच्या सबस्क्रायबर्सला रिटर्न केलेले जाणार आहेत। ओके, त्याच्यानंतर सर्कमव्हेन्शनची पॉलिसी होती, त्यातल्या काही गोष्टी दिलेल्या आहेत ऑगस्ट 2025च्या अपडेटमध्ये। जर तुमचं चॅनल जर टर्मिनेट झालं असेल तर तुम्हाला इतर कोणतंही चॅनल वापरणे, ते चॅनल स्वतःजवळ ठेवणे, बाळगणे, हँडल करणे किंवा दुसरं चॅनल तयार करणे यावर प्रतिबंध लावला गेलेला आहे। इफ युअर यूट्यूब चॅनल इज टर्मिनेटेड यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम युझिंग, पोसेसिंग अँड क्रिएटिंग एनी अदर यूट्यूब चॅनल्स, असं इथे सांगितलेलं आहे। तुम्ही कोणतंच चॅनल स्वतःजवळ ठेवू शकत नाही, कोणतं चॅनल असेल तर दुसरं ते तुम्ही वापरू शकत नाही, आणि नवीन चॅनल अकाउंटवर क्रिएटही करू शकत नाही। आता ज्याही लोकांचं चॅनल यूट्यूबने, एकही चॅनल यूट्यूबने डिलीट केलेलं आहे त्यांना हे यूट्यूबने क्लिअरली इंटिमेट केलेलं आहे की तुमचे इतर 5, 6, 10 कितीही चॅनल्स असतील तर ते तुम्ही आता वापरू शकत नाही, ते जवळ ठेवू शकत नाही। किंवा एखादं असं चॅनल आहे जे तुम्ही विकत घेतलेलं आहे, ज्याचं ऑथराइज पर्सन कोणीतरी वेगळं आहे, सपोज मी चॅनल ओपन केलं आहे, ते मॉनिटाईज करून तुम्हाला हँडल करायला दिलं, चालवण्यासाठी दिलेलं आहे, असं अकाउंटही तुम्ही तुमच्या जवळ, म्हणजे तुम्ही हाताळू शकत नाही। शिवाय तुम्ही कोणतेही कोणाकडून चॅनल विकत घेऊ शकत नाही मॉनिटाईज करून चालवण्यासाठी, ठीक आहे। आणि नवीन चॅनल तर तुम्ही ओपन करू शकतच नाही, हे तुमच्या सर्व
चालू चॅनलला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळे जेवढे चॅनल्स तुमच्या नावावर आहेत सगळ्यांना लागू झालेल्या आहेत। तेव्हा ज्यांचं कोणाचं चॅनल हे टर्मिनेट झालेलं आहे तर त्यांनी ह्या गोष्टी जरा लक्षात घ्या। काहींच्या कंप्लेंट आहेत व्ह्यूज येत नाही, तर त्याचं कारण हे आहे महत्त्वाचं की तुम्ही जर एक चॅनल टर्मिनेट झाल्यानंतर दुसरं ऑपरेट करताय तर त्याच्यावर व्ह्यूज येणारच नाहीयेत आता। नंतर आहे कम्युनिटी गाईडलाईन टर्मिनेशन। ओके, कम्युनिटी गाईडलाईन टर्मिनेशन मध्ये रिझन्स दिलेले आहेत। रिझन चॅनल्स और अकाउंट्स कॅन बी टर्मिनेटेड। रिपीटेड व्हायोलेशन ऑफ कम्युनिटी गाईडलाईन अँड टर्म्स अँड कंडिशन। जर कोणत्याही प्रकारचं तुम्ही कंटेंटद्वारे तुम्ही बनवलेल्या कंटेंटद्वारे जर तुम्ही वारंवार कुणाला अपमानजनक शब्द बोलत आहात किंवा हेट स्पीच करत आहात, द्वेषपूर्ण किंवा वारंवार छळ केलेले, म्हणजे कोणाला तरी हिंसा किंवा मध्ये सांगितलं मी माझ्या व्हिडिओमध्ये मारण्याचे प्रकार करताय तुम्ही, असे व्हिडिओज जर तुम्ही दाखवत आहात आणि कमेंट्स म्हणजे इरिटेट करतील समोरच्याला, अगदी काम करणं कठीण होऊन जाईल युट्यूबवर, अशा जर कमेंट तुम्ही पास करतायत नाही का त्याच्या व्हिडिओला, तर हे सगळं हेट स्पीच मध्ये येतं। आणि असं जर तुम्ही हे सगळं कम्युनिटी गाईडलाईन मध्ये न बसणाऱ्या गोष्टी आहेत, टर्म्स अँड कंडिशनचं व्हायोलेशन होतं इथे, तर ह्या गोष्टी करायच्या नाहीत, खूप गंभीर आहेत ह्या। त्याच प्रकारे आपण एखादं गैरवर्तन म्हणजे स्पॅम गोष्टी स्प्रेड करतो किंवा न्यूडिटीवरच आत्ताच आलेलं आहे, एक गाईडलाईन पण आलेली आहे, ती पण एक्सप्लेन करणार आहे मी तुम्हाला। काही गोष्टी अशा सांगण्यासारख्या आहेत तुम्हाला, तर अशा न्यूडिटीच्या संबंधात जरी तुम्ही काही दाखवलं किंवा हेट स्पीच किंवा हरासमेंट होईल असं काहीतरी इथे दाखवलं तर अशा गोष्टी पण इथे व्हायोलेशन मध्येच पकडलेल्या जाणार आहेत। ठीक आहे, तर तुम्हाला तुमचं चॅनल असं जर ह्या गोष्टींच्या अंडर जर तुमचं टर्मिनेट झालं चॅनल, ठीक आहे, म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ज्या सर्कमव्हेन्शन पॉलिसीतल्या आहेत, ह्या पॉलिसीच्या अंडर सपोज जर तुमचं चॅनल टर्मिनेट झालं, तुम्हाला ईमेल येणार आणि YT स्टुडिओ मध्ये तुम्ही साइन इन केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील तिथे। टर्मिनेट झालं तर काय होणार, you may be notified of a channel termination through the termination email। तुम्हाला एक ईमेल येऊन जाणार, or be notified upon signing into your YT स्टुडिओ। तुमच्या YT स्टुडिओ मध्ये तुम्ही साइन इन केलं तर तुम्हाला तिथे डिटेल दिसली जाणार टर्मिनेशनची। इन द इव्हेंट ऑफ टर्मिनेशन यू विल बी लूज युअर अकाउंट। इन द इव्हेंट ऑफ टर्मिनेशन यू विल लूज ऍक्सेस ऑफ युअर स्टुडिओ डॅशबोर्ड अँड अदर फीचर। ओके, तुमचं डॅशबोर्ड तुम्ही यूज नाही करू शकणार आणि जे दुसरे फीचर्स आहेत YT स्टुडिओ मधले तेही तुम्ही यूज करू शकणार नाही। फक्त तुम्हाला तिथे टर्मिनेशन कशामुळे झालेलं आहे ती अपडेट तिथे ऍक्सेस होऊ शकते। यू कॅन स्टील साइन इन युअर YT स्टुडिओ। तुम्ही तुमचं YT स्टुडिओ मध्ये लॉग इन करू शकता, परंतु तिथे तुम्ही डॅशबोर्ड आणि बाकीच्या फीचर्सवर काम करू शकत नाही। ठीक आहे, तर YT स्टुडिओ मध्ये साइन इन केल्यानंतर टर्मिनेशनची माहिती तुम्हाला मिळू शकते। कम्युनिटी गाईडलाईनवर जर टर्मिनेशन अपील करायचं आहे तुम्हाला, कम्प्युटरवर जर अपील तुम्ही करणार असाल, तुम्ही डेस्कटॉप मोड YT स्टुडिओ मध्ये लॉग इन करायचं आहे। लॉग इन करताना तुम्हाला रिऑथेंटिकेशन विचारलं जाऊ शकतं, कारण तुमचं पुन्हा एकदा तुम्हाला हे करावं लागेल, व्हेरीफाय करून घ्यावं लागणार तुमचं अकाउंट। ठीक आहे, YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं वाटेल की हे ऑथेंटिकेशन पुन्हा का विचारताय, तर हे विचारलं जाऊ शकतं, कारण का तुमचा ऍक्सेस पूर्ण टर्मिनेट झालेला आहे, चॅनल तुमचं बंद केलेलं आहे। तर टर्मिनेशनच्या माहितीसाठी तुम्हाला बिंग रिव्ह्यू म्हणून एक ऑप्शन दिलेलं जाईल, तिथे बिंग रिव्ह्यूवर क्लिक करायचं आहे तुम्ही। त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन स्टेप्स ज्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील। ठीक आहे, आता या रिव्ह्यू मध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, तर तुमचं चॅनल टर्मिनेट का झालेलं आहे, ईमेल थ्रू तुम्हाला काय इंटिमेशन आलेलं आहे ते कारण टाकायचं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आणि स्टार्ट अपील हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे।
स्टार्ट अपीलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्टवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी द्यायचा, ऍड्रेस द्यायचा आणि अपील करण्याचं काय कारण आहे, म्हणजे तुम्हाला हे अपील योग्य वाटत नाहीये. तर ते का योग्य वाटत नाहीये, तर अगदी व्यवस्थित तिथे तुम्ही कारण द्यायचंय. त्यांना पटेल असं, युट्यूबला पटेल असं कारण द्यायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ह्या स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन सबमिट होणार आहे. आणि जर सबमिट नाही झालं, ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करूनही तुमचं ऍप्लिकेशन सबमिट होत नाहीये, तर तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. ज्या गाईडलाईन आलेल्या आहेत युट्यूबमध्ये ऑगस्ट मंथच्या. मी आता काय करते, हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते कसं जायचं आणि कुठेही चेक करायचं आहे ते. आणि तो दुसरा फॉर्म तिथे खालीच लिंक आहे त्याची, तीही तुम्हाला मिळून जाईल तिथे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक एक इन शॉर्ट मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, क्रिएटर्सकडे त्यांची टर्मिनेट झालेल्या तारखेपासून, म्हणजे तुमचं चॅनल सपोज आज टर्मिनेट झालेलं आहे, तर अपील सबमिट करण्यासाठी तुम्हाला 1 वर्षापर्यंतचा वेळ दिलेला आहे पूर्ण. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे ड्युरेशन जास्त प्रमाणावर आहे, 1 वर्षाचं ड्युरेशन दिलेलं आहे. तुम्ही अपील सबमिट करू शकता. म्हणजे ड्युरिंग 1 इयर तुम्हाला कधीही असं वाटलं की नाही माझं चॅनल नको होतं टर्मिनेट होण्यासाठी आणि हे कारण योग्य नव्हतं आणि त्याचं रिझन, प्रॉपर रिझन तुम्हाला मिळालं, तर तुम्ही परत अप्लाय करू शकता. चॅनल मॉनिटायझेशनवर तुम्ही किती वेळा अपील करू शकता याची मर्यादा आहे. तर ती एकदा मर्यादा आपण बघूयात काय आहे ती. मी एकदा चेक करते, कारण की इथे यांनी दिलेली नाहीये किती मर्यादा आहे त्याची, किती वेळा आपण अपील करू शकतो. तर एकदा मी ते चेक करून तुम्हाला सांगते. आता तुम्हाला टर्मिनेट झालेल्या ईमेलसाठी तुम्ही अपील केला आहे की माझं चॅनल मला परत मिळावा, आणि त्या अपीलवर काही स्टेटस आलं आहे का, काही अपडेट आली आहे का युट्यूब कडून, तर ते कसं चेक करणार. तर काय करायचं, पुन्हा युट्यूब स्टुडिओ ओपन करायचं आहे. तिथे अपीलचं तिथे कन्फर्मेशन बघायचं आहे. आपलं अपील सबमिट केल्यानंतर एक कन्फर्मेशन येतं, तर ती कन्फर्मेशन बघायचं आणि तिथे प्रत्येक वेळी चेक करत राहायचं की तिथे काही दिलं आहे का त्यांनी, त्याच्यामध्ये काही अपडेट आले आहे का. ठीक आहे. तुमच्या अपीलबद्दल ज्या दिवशी डिसिजन होतं त्या दिवशी तुम्हाला ईमेल येऊन जातो. तुमच्या ईमेलवर सांगितलं जातं की काय रिझल्ट आलेला आहे. जर अपील ऍक्सेप्ट केलं तर तुमचं युट्यूबचं डॅशबोर्ड तुम्हाला मिळून जातं. तुम्ही लॉग इन करू शकता आणि पुन्हा काम करू शकता. ठीक आहे. आणि जर तुमचं तुमचं अपील जर रिजेक्ट झालं तर तुमचं पूर्ण साइन इन बंद होतं. तुम्ही डॅशबोर्डमध्ये तुमच्या युट्यूब स्टुडिओमध्ये लॉग इन करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर दुसरं एक आहे ते कॉपीराइट टर्मिनेशनचं आहे. कॉपीराइट टर्मिनेशनसाठी पण तुम्ही हेच करू शकता. जर तुमचं चॅनल कॉपीराइट टर्मिनेशनमुळे बंद झालेलं आहे आणि तुम्हाला जर ते चुकीचं वाटत आहे, तर तुम्ही काउंटर नोटिफिकेशनवर जाऊ शकता आणि काउंटर नोटिफिकेशनवर गेल्यानंतर जी तुम्हाला मी प्रोसेस सांगितली तीच प्रोसेस पुन्हा करायची आहे. आणि त्याच्यामध्ये एक ऍडिशनल त्यांनी पॉइंट दिलेला आहे, कॉपीराइट ज्याने दिलेला आहे तुम्हाला. ओके, सपोज मी तुमचं कंटेंट वापरलं आणि तुम्ही युट्यूबला सांगितलं की हा कंटेंट पूर्णपणे माझा आहे आणि कॉपीराइट सपोज टाकला तुम्ही मला, तर युट्यूब मला वॉर्निंग स्ट्राईक देतं किंवा माझं अकाउंट डिलीट करणार. त्याच्यानंतर मी युट्यूबशी संपर्क केल्यानंतर मला डिटेल मिळणार, मला का कॉपीराइट मिळाला आहे, कोणत्या कंटेंटवर मिळाला आहे आणि मग तो कंटेंट कुणाचा आहे. आणि मग सपोज तुमच्याशी मी कोऑर्डिनेट केलं आणि तुम्ही जर ती स्ट्राईक मागे घेतलीत तर मला माझं अकाउंट पूर्णपणे परत मिळू शकतं. ठीक आहे. एवढंच होतं. ह्याच काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. तर चला मी तुम्हाला आता दाखवते की हे सगळं जे आहे ते कुठे चेक करायचं. तर या सगळ्या अपडेट नेहमी कुठे येत असतात, तर हे आपल्याला माहितीच असायला हवं, कारण ह्या आपल्यासाठीच येत असतात. मग आपण मिस करून कसं चालणार. चला मी तुम्हाला दाखवते कुठे पाहायचं ते. ठीक आहे. आता सर्वात आधी मी आले आहे माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे क्रोमवर. आपल्याला जे ऍप आपण डाउनलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये लॉग इन करायचं नाहीये. आपल्याला जायचं आहे क्रोमवर. क्रोमवर गेल्यानंतर इथे सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे स्टुडिओ. स्टुडिओचं स्पेलिंग आहे STUDIO.
नॉर्मल गोष्ट आहे, पण ज्यांनाही येत नाही मी त्यांच्यासाठी पूर्ण ब्रीफ करून सांगत आहे. कारण व्हिडिओ हा एकदाच बनतो एका गोष्टीवर, आणि त्याच गोष्टी जर सगळ्या अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगितल्या तर त्या लोकांना त्या खूप बेनिफिटेड आहेत, जे पैसे देऊन कुठेही कोर्स नाही लावू शकणार. ओके, आणि खूप गरीब आहेत आणि ज्यांना करण्याची इच्छा आहे, म्हणून त्यांच्यासाठी आहे. प्लीज याच्यावर काही कोणी कमेंट पास करू नका. studio.youtube.youtube.com. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर हा आपला स्टुडिओचा ओव्हरलुक आहे, जो तुम्हाला दिसत आहे. थोडंसं ब्रीफ करते. आपल्याला काय सांगितलं आहे आता गाईडलाईन मध्ये, की तुमच्या स्टुडिओचा ऍक्सेस आणि तुमचे फीचर्स ब्लॉक केले जाणार. म्हणजे काय, इथे दिसत आहे तुम्हाला चॅनल डॅशबोर्ड लिहिलेला आहे. ठीक आहे. तर हा डॅशबोर्ड म्हणजे ह्या ज्या पूर्ण गोष्टी तुम्हाला दिसत आहेत ना, ह्या पूर्ण त्या सगळ्या गोष्टी ह्या डॅशबोर्ड मध्ये येतात. ठीक आहे. प्लस तुमचे फीचर्स, म्हणजे हे जे फीचर्स आहेत तुमचे, हे सगळे फीचर्स याचा ऍक्सेस तुमचा बंद केला जाणार. ओके. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ इथे प्ले होतो तो कोणाकोणाला माहितीये, कधी येतो आणि का येतो, कशासाठी आहे हा. म्हणजे आपल्या जर डॅशबोर्डमध्ये एखादी गोष्ट येते तर तिचं काय महत्व आहे, ती काय येत असेल, क्युरियोसिटी, आणि नेहमी आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हा क्रिएटर इनसायडर्स जे असतात ते व्हिडिओ घेऊन येत असतात आणि छोटे छोटे जे चेंजेस होत असतात पॉलिसीमध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये, ज्या शॉर्ट्समध्ये असू देत किंवा व्हिडिओशी रिलेटेड असू देत, सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये छोटे छोटे चेंजेस होत असतात, ते क्रिएटर्स आपल्यासाठी ट्यूजडेला, एव्हरी ट्यूजडेला घेऊन येत असतात. तर हा व्हिडिओ कंपल्सरी बघायचा. ठीक आहे. मी या व्हिडिओची खूप जास्त वाट पाहत असते. त्याच्यानंतर याच व्हिडिओच्या खाली मी थोडंसं स्क्रोल डाऊन केलं आहे वर, आणि खाली पहा इथे बोर्ड. तर हा सेक्शन नेहमी चेक करायचा. त्याच्या खाली एक दिलेला आहे तुम्हाला इन्क्रीजिंग शॉर्ट्स लेंथ. तर जे पण शॉर्ट व्हिडिओ तयार करतात त्यांनी याच्यावर स्टडी करा. याच्यावर व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे. मला खूप महत्त्वाचा तिसरा पॉइंट वाटला, म्हणून मी तिसरा पॉइंट पहिल्यांदा घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक्सपान्शन ऑफ चॅनल परमिशन्स, हा एक अपडेट आलेला आहे, बघणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरा आहे अपकमिंग चेंजेस टू कम्युनिटी गाईडलाईन वॉर्निंग्स. ओके. तर आपल्याला बघायचे आहेत अपकमिंग चेंजेस टू कम्युनिटी गाईडलाईन वॉर्निंग्स. याच्यावर मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपण हेल्प सेंटरमध्ये आलेलो आहे. हेल्प सेंटरमध्ये गेल्यानंतर इथे पहा डेट दिसत आहे आपल्याला, ऑगस्ट 2025. ओके. पर्टिक्युलर डेट दिसणार नाही, पण ऑगस्ट महिना हा चालू आहे आणि त्याच महिन्याची ही अपडेट आहे, ऑगस्ट 2025. तर ह्या सगळ्या ज्या गाईडलाईन मी तुम्हाला रीड करून दाखवल्या, बघा इथे पहिली कम्युनिटी गाईडलाईन आहे. त्याच्यानंतर काय आहे, प्रोडक्ट अँड फीचर्स. आता कम्युनिटी गाईडलाईन मध्ये तुम्हाला मी सांगते, इथे लर्न मोर वर क्लिक करायचं. ठीक आहे. लर्न मोर वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी समजणार. आता इथे लर्न मोर वर क्लिक केल्यानंतर पहिला आला आहे चॅनल और अकाउंट टर्मिनेशन. टर्मिनेशन बद्दल काय काय चेंजेस झालेले आहेत ते इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर सर्कमव्हेन्शन पॉलिसीच्या रिलेटेड काय काय चेंजेस, न्यू अपडेट आलेले आहेत त्याच्यामध्ये, ते इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे कम्युनिटी गाईडलाईन टर्मिनेशन. कम्युनिटी गाईडलाईन मध्ये काय काय येतं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे अपील कसं करायचं. ठीक आहे. पूर्ण स्टेप्स दिलेल्या आहेत अपीलच्या. ज्याला कुणाला कम्युनिटी गाईडलाईन आलेली आहे किंवा स्ट्राईक आलेला आहे त्यांनी ह्या स्टेप फॉलो करा प्लीज. ठीक आहे. पूर्ण मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला अगदी व्यवस्थित. आणि सपोज तरीही काही नाही कळालं आणि कुणाचं सपोज चॅनल टर्मिनेट झाला असेल तर प्लीज त्यांनी मला मेसेज करा. याच व्हिडिओच्या खाली मी नेहमी सांगत असते
एकही प्रश्न असं अनुत्तरित होऊन देऊ नका. प्रश्न विचारायची तुम्ही सवय ठेवा, तर तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी कळून जातील. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे, उद्या पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन येणार. व्हिडिओ पूर्ण पाहत जा, सपोर्ट करा. सपोर्टची गरज आहे मला तुमच्या. ठीक आहे, श्री स्वामी समर्थ.